शहर व परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस दुचाकी व चारचाकी गाडी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भुरट्या चोरांकडून नागरिकांच्या घराबाहेर, दुकानांसमोर तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी चोरी केल्या जात आहेत। तसेच वसाहतीमधून चारचाकी गाडी किंवा गाडीचे साहित्य चोरी जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दुचाकी व चारचाकी गाडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील वसाहतीत रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात यावी। बस स्थानक, रेल्वे स्थानक, प्रमुख चौक, बाजारपेठ, पार्किंगचे ठिकाणे, रहिवासी परिसर तसेच दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या भागांमध्ये विशेष गस्त घालण्यात यावी। संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी करून चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात यावी। तसेच यापूर्वी चोरी झालेल्या दुचाकींच्या प्रकरणांचा तपास वेगाने करून चोरट्यांचा शोध घेण्यात यावा आणि चोरीस गेलेली वाहने नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी। या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना व युवासेनाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अश्विनी सानप मॅडम यांना युवा सेनेचं निवेदन देण्यात आले। नंदुरबार शहरामध्ये और ग्रामीण भागात जे चोरीचं प्रमाण वाढलं आहे त्या चोरीच्या प्रमाणाला थांबवण्यात यावे आणि नंदुरबार शहरामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये विहिरीमधल्या ज्या मोटरी आहे त्या चोरीला जात आहे तर लवकरात लवकर मॅडमांनी याच्यावर निरीक्षण करून चोरांना पकडून त्यांना कुठारात कुठार कारवाई करावी।